कष्ट करून खर्च करून वेळ जाऊन ज्या वेळेस केळी ही आपली येईन का नाही अशा अवस्थेत जाऊन तारांबळ करून घेण्यापासून ही केळीला मार्गदर्शन केव्हापासून वापरायला सुरुवात केली पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं नेमकं? लागवड झाली की महिन्याने लगेच वापरावर चालू केलं पाहिजे. एक महिन्यानंतरी वापरायला सुरुवात केली पाहिजे. चालू केलं पण आता ह्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं का ज्या वेळेस आपण सगळं फिरलो आपल्याला शूटिंग काढायची लागणीपासून 1 महिन्यानी वापरायला सुरुवात करावं असं आपली काही चर्चा झाली? नाही नाही नाही. मग तुम्ही असं तरी कसं काय सांगताय? पण कशामुळे? ते मला जाणवलं ना त्या वापराचा ऑर्गॅनिक. म्हणजे रिझल्ट जाणवल्यामुळं वाटतंय की मी पण लेट झालोय. लेट झालं म्हणजे माझा आता पण माल हार्वेस्टिंग होऊन गेला असता. आहे का? आणि सगळ्यात महत्वाचा विषय आता ही आपली केळी आणि पलीकडची केळी ह्या कॅमेऱ्याच्या पाठीमागचीच ही बरोबर. आपल्याला उजवी होती. हो सरस होत, लय सरस होत. आहे का नाही? हो चांगला इतका असा उंचीत सुद्धा हो फरक हो होता. आज जर बघितलं तर तिकडे बी निस्वन चालू आणि इकडे बी निस्वन हो. चालू आहे. आणि इकडे बघितली वादी आणि तिकडे बघितली वादी. इकडे बघितलं किती फाण्या पडल्या तर तिकडे बघितलं किती फाण्या पडल्या बरोबर. तर कितीचा डिफरन्स पडतोय? 2-3 फाण्या 2-3 फाण्याचा डिफरन्स पडतोय. वादीत फरक पडतोय. चकाकी क्वालिटी 2 फणीच्या मधली अंतरित सगळ्या गोष्टी डिफरन्स आणि ती आपल्याला उजवी होती. बरोबर सरस होती आपल्याला. आज आपण बराबरीला आहे का त्यांच्या पुढे? त्यांच्या पुढे. आणि सख्या भावाची का चुलत भावाची? सख्याच भावाची. सख्या भावाची. मग मला काय म्हणायचंय भरपूर. कारण कुणाचे नातेवाईक कुणाचे मित्र काय केलं रे? आमच्या गावात 100 एकर झाले. 100 एकर झाली आमच्या गावात. हा. पण वन मॅन शो एकटाच माणूस फक्त मी मल्टर मध्ये एकटा केळी लावणार. म्हणजे पहिली सुरुवात पहिली तुम्ही केली. सुरुवात तुम्ही केली. सुरुवात बी केली सुरुवात बी आणि मराठी मन जशी अपयश ही यशाची पहिली पायरी बरोबर. ही तुमच्याकडे थोडीशी घुसायचं बघत हो होती. हो अपयश ही यशाची पहिली पायरी तुमच्याकडे घुसायचं बघत होती. बरोबर. म्हणजे तुम्ही केळी लावून केळीनी वय खाल्लं होतं म्हणजे तुम्ही हारल्यात जमा होता. हो हारल्या जमा होता. पण तुम्हाला विजय करून कुणी दिला? वापरावा वर्गाने. वापरावानी. मग मला काय म्हणायचंय जी काय केळी क्षेत्रात आता इकडून तिकडून मित्रमंडळी नातेवाईकात ज्या वेळेस गप्पा संध्याकाळच्या दिवसा कुठंतरी कुठल्या कार्यात गेल्यावर चालतात की बरोबर काय केलं यंदा काय आहे, बरोबर पैसे किती झाले. बरोबर. तर केळीवाला बागायतदार सहज सांगतो एका एकरात 5 लाख रुपये झाले, हो, 7 लाख रुपये झाले, बरोबर अगदी 11 लाख झाले बी सांगतो. बरोबर. मग मला काय म्हणायचंय मला असं म्हणायचंय की आपण शेती करत असताना खूप मोठी तारांबळ करून वापरा बायोऑर्गॅनिक कडे वळण्यापासून तुम्ही जर पहिल्यापासून जर वापरा बायोऑर्गॅनिक साहेब जसं म्हणतात की केळी 1 महिन्याच्या आसपास झाल्यानंतर वापरा. मी म्हणतो केळी तुमची 2 महिने झाले वापरा, 1.5 महिने झाले वापरा. तुम्ही ज्या वेळेस व्हिडिओ पाहताना तिथनं तुम्ही चालू करा. बरोबर आहे. फक्त तुम्ही आता तुम्ही म्हणता ना काय बऱ्याच शेतकऱ्यांचा आम्हाला फोन आले असं असतं साहेब 2 वर्ष झाले व्हिडिओ बघत, साहेब वर्ष झालं व्हिडिओ बघत, साहेब 6 महिने झाले व्हिडिओ बघत, आता वापरायचे. नक्की खरंय तुमचं, पण वेळ वाया घालू नका. कारण बरोबर आहे. तुमचा 1 वर्ष गेलं 2 वर्ष गेलं ते 1 वर्षात जर तुम्ही आमच्याकडे आला असता तर तुमच्या बँकेत कमीत कमी तुमची 5,000 केळी असते तर तुम्ही कमीत कमी 25 लाखाचे बॅलन्स मध्ये असता. बरोबर आहे. मग तुम्ही जर असा वेळ लावणार तर वेळ काय आपल्याला असं म्हणणार आहे का तुम्ही खूप इमानदारी आहे मी आता का नाही जोपर्यंत वापरा बायोऑर्गॅनिकचे मार्गदर्शक येत नाहीत तोपर्यंत मी आता थांबते असं होऊ शकतात काय गोष्टी? वेळ कोणासाठीच नाही थांबलेली. त्यासाठी आपल्याला एक करणं गरजेचं आहे की ज्या वेळेस आपण हे व्हिडिओ पाहू साहेबांनी जे सांगितलं ही केळी कशी होती अगोदर वापरा बायोऑर्गॅनिक जर वापरलं नसतं तर आज परिस्थिती काय असते? नसते आली अशी नसते आली अशी नसते. म्हणजे मोडण्याच्या अखेरतच होती जवळ. मी म्हणतो समजा आणली बी असती तुम्ही समजा बरोबर. गडीवर वापरा साईडलाच ठेवून आणली बी असती अशी घडपडली असते. नसते. आज आपला एक्सपोर्टला जाण्याचे लेवल नाही. हो जर वापरा बायोऑर्गॅनिक वापरलं नसतं तर लोकल वाला द्यावं लागलं. बरोबर म्हणजे मला काय म्हणायचंय पास होण्याची पंचायत. बरोबर आहे. आता मराठी शब्द मी मुद्दाम जरा थोडीशी काढतो. बरोबर पास होण्याची पंचायत तो मेरिट मध्ये येतोय. बरोबर. मी म्हणतो नाही 1 नंबर येऊन द्या पण मेरिट मध्ये येतोय 4था नंबर 5वा नंबर 6वा नंबर. मग इथपर्यंत आपलं समाधान पाहिजे का नाही? आहे ना. मग अगदी माझे हात जोडून शेतकरी मित्रांनो तुम्हाला कळकळीची विनंती आम्ही अगदी रात्रीचा पण व्हिडिओ का काढतोय की वेळ ही कोणासाठी थांबत नाही. आणि आम्हाला अगदी दिवसा बोलवलं होतं सकाळी कितीला कॉल झाला? दुपारी 11 वाजता केलता मी पहिला फोन. 11ला एक त्यानंतर 12-1ला एक झालता. हो. माझ्यापाशी आल्यावर 2ला एक झालता. हम्म. अगदी आपण आता सिद्धी टेकला होतो तिथे एक झालता की साहेब मी थांबलोय मी कुठं जाणार नाही तुम्ही आले. 5 वेळा फोन केला तुम्हाला. बरोबर आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय आम्ही आलोय अंधार झालाय पण आपण अंधारची पण शूटिंग काढतोय. फक्त का काढतोय की ह्या काढण्यापाठीमागचा एक खूप मोठा उद्देश आहे की जे शेतकरी कष्ट करून खर्च करून त्यांचे प्लॉट उचला नाहीत त्या शेतकऱ्यांना लक्षात येईल की हे रात्रीचं बंद होत्यात म्हणजे तळमळ चालली त्यासाठी बरोबर आहे की व्हिडिओ पाहून तुम्ही निर्णय घ्या. ह्या 4 बोटाचा अंतर कव्हर करायचा प्रयत्न करतोय आणि हा केलेला प्रयत्न आमचा छोटासा तुम्हाला आज जर आवडत असेल तर हे व्हिडिओ शेअर करा.
नाही, ही जमीन माझी तर अशी आहे की टिकावणे खांदलं की टिकावर दगड खडखड लागतोय खाली सगळं खडच ह्याच्यात करताय, दानच करताय. दानच करते 4 बोट गेले खडदान करते आणि त्या खडकाव आपली किडी त्या आली खडका थोडक्यात. खेळी आहे. हा, मग मला काय म्हणायचंय, आपल्याला एक पाहणारे शेतकरी मित्रांना एक आज विनंती करायची. कोणती? की व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा ग्रुपवरती. बरोबर. तुमच्या मोबाईलवरती जेवढे काही ग्रुप असतील ना त्या ग्रुपवरती शेअर करा. तसंच हे व्हिडिओ तुम्ही स्टेटसला ठेवा. तसेच हे व्हिडिओ तुम्ही अगदी फेसबुकला पण अपलोड करा. ह्याचं कारण सांगतो मी. विषय असा आहे की तारांबळीतला माणूस कुणी बी असू द्या, तारांबळीतला माणूस ते युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टा असेल, कुठं काय ना तो चाळीतोय, मला काय चांगलं भेटन का बरं, मला काय चांगलं भेटन का बरं, माझ्या पिकासाठी काय आहे का बरं. त्यावेळेस मी म्हणतो आपल्या वापराबायोनिकच्या चॅनलला नाही गेला तो शेतकरी, पण तुमच्यासारख्याने एखाद्या शेतकऱ्यांनी स्टेटसला ठेवलेलं ते पाहिलं बरोबर. आणि सहज तुम्हाला विचारलं, पाहिलं पूर्ण आणि विचारलं ते स्टेटसला काय भानगडे, म्हणलं अहो ते तुम्ही वापरलं नाही का. सहज म्हणणार मी पहिल्यांदाच बघून तुम्हालाच कॉल केलाय, खरं खोटं आहे ती. बरोबर. म्हणजे बघून तर खरं वाटा नाही, पण तुम्ही खरं म्हणलं तर मी खरं मानीन. बरोबर. कारण ती व्हिडिओ सगळे आपले असे आहेत ना, भूतो ना भविष्यम, बरोबर. म्हणजे चमत्कार म्हणलं ना थोडक्यात तरी काय हरकत नाही. बरोबर. कारण विषय कसा आहे, मला काय म्हणायचे, कंटेन आहे 34, मीठ एकच कंटेन आहे. एवढं टाकल्यावर तोंडात टाकल्यावर भाजी आपण जी काही घास घेतलाय कुठली भाजी असू द्या, ज्यावेळेस तोंडात टाकलं त्यावेळेस कळलं की मीठ कमी. बरोबर. एकच कंटेन आहे कमी, जिभेचा चोचला आहे, मीठ नसलं तरी खाऊ शकतो आपण, हो. पण ती कळलं आणि एकच कंटेंट टाकला तर चव लागली आणि भरपूर जेवण गेलं. आणि मग मला सांगा, ह्याच्यात तर कंटेंटचं भांडार आहे आणि ह्याला जर कंटेंटची अन्नद्रव्याची जर कमतरता पडत असेल आणि ती कमतरता पडल्यावर वय खात असेल आणि ती वय खाल्ल्यावर आपण मार्केटमधलं काय काय आणून टाकून ती जमीन हारडे येऊन मुळी थांबून पीक वयच खात असेल तरी बी आपण अजून काय टाकू. ह्याच्यापासून मला वाटतंय की तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिक वापरा आणि वापरता वापरता हे व्हिडिओ स्टेटसलाच ठेवा. त्याचं कारण एकच की जो स्टेटस पाहिन त्याला आपण वाचू शकतो. आज मला काय म्हणायचे, तुमच्याकडे 5 लाख 2 लाख आहेत, माझ्याकडे 5 लाख 2 लाख आहेत आणि आपल्याला एखाद्याने मागितलं आपण उसनं देऊ, बरोबर. दान करू का? नाही उष्ण नातेवाईकात असू नाही तर घरातला असू द्या, आपण काय करू, उसनं देऊ. त्याचा वेळ भागवण्यासाठी उसनं देऊ, दान नाही करू शकत. नाही. पण त्याच्यापासून मोठं पुण्य मी एक म्हणेन, जर वापरा बायोऑर्गॅनिक त्यांनी वापरलं ना तर तुम्ही 2 लाख देऊन बी महागारी मागणार आहेत, पण त्यांनी वापरा बायोऑर्गॅनिक वापरलं तर त्यांच्यात 1 ते 2 एकरात 5 ते 2 लाख रुपयाची उत्पादनात वाढ होणार आहे आणि तुम्ही पैसे दिलेलं महागारी मागणार आहेत. तुम्हाला महागारी मागायची गरज नाही, त्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. तुम्हाला गरज पडली तर ते म्हणणार आहेत साहेब काय पैसे लागलेत सांगा बरं का, आपल्याकडे आहेत शिल्लक. मग सगळेच आनंदी असल्यावर आनंदात काय असतं, बरोबर. आनंदच असतो की. आणि दुःखी असल्यावर मला काय माझी तारांबळी तुमची तारांबळी, आता तुम्हाला वाटतं मी 10,000 द्यावा, मला वाटतं तुम्ही मला 5,000 द्यावा, आणि तारांबळीत दोघं बी आहेत. मग मराठी म्हणे. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. दादा भाईरायमान सय्यद, मलटण, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आजची तारीख काय बरं? आज 3 जानेवारी 2025. ओके. आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. हो. अगदी तुम्ही जे काही युट्यूबला व्हिडिओ पाहिले आणि हो. आपले घोगरे आबा जे आहेत हो. त्यांचे हे त्यांचे आपले पुतणे. रामेश्वर घोगरे हे पुतणे, पुतणे. बरोबर. अगदी तुमचं योगायोग असा की केळी लावली आणि उचलाना ज्यावेळेस तुमच्या दोघांची चर्चा झाली, बरोबर. आबा माझी. आबा घोगरे हो, आबा कुर्टी. घोगरे, कुर्टी. त्यांची आणि तुमची, हो. त्यावेळेस ते म्हणले याला माझा पुतण्याच काम करतोय, हो, केळी. कसली कंपनी काय माहित नाही पण काम करतो म्हणले की. चांगलं आहे बाबा. हो. असं काय त्यांनी तुम्हाला कंपनीचं नाव वगैरे सगळ्या नाही पण किळे बागाच बघतात म्हणून सांगितलं त्यांनी. हा, फक्त मग केळी ज्यावेळेस बागेत- तुमच्याकडे आपले घोगरे सर मला बी घेऊन आलते आणि आम्ही दोघं पण आलतो, त्यावेळेस आपण पूर्वावस्था तुमची काढली होती. हो. आणि पूर्वावस्था काढली आणि दुसरी अवस्था पण काढली. हो. त्या दुसऱ्या अवस्थेला तर तुमच्या घरात कोणाला तरी अगदी मला वाटतं भरपूर काय लागलं पडून, आमच्या वहिनी पडल्या होत्या आणि पाय हा. मोडला होता हा, वहिनीचा. आणि तशा अवस्थेत गाडीत त्यांना घालून पुढं पाठवून तुम्ही आमच्या पैसे थांबले होते. बरोबर. बरोबर आहे का? तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तिथनं पुढं पण तुम्ही अगदी कुर्टीला पण एक वेळेस आलते. हो. घोगरे सरांना वेळ नाही भेटला तर कुर्टीला येऊन तुम्ही मार्गदर्शन आणलं. बरोबर. तर आतापर्यंत ह्या प्लॉटसाठी वापरा बायोऑर्गॅनिकचे डोस किती सोडले तुमचे आहे त्या शेड्यूल मध्ये? मला वाटतं तीन झाले असते. 3 सोडले. 3 का 4 बनायचे. 4 झालं. 4 सोडले. 4 मग सोडले. मला काय म्हणायचंय बघा, आपण ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे आलतो 1-2 महिने जी काय असेल त्याचा व्हिडिओ पण आहे आपल्याकडे. बरोबर. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं. माझं नाव दादा भाईरायमान सय्यद, मलटण, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आजची तारीख किती आहे बरं? आज तारीख 18/6/2024. 2024. हो. ही जी आपला केळीचा प्लॉट आहे, हो. किती झाड आहेत सगळी केळीची? 2300 झाड आहेत. 2300 झाड आहेत. हो. आणि लावून किती महिने झाले ह्याला? लावून जवळजवळ 4.5 महिने झाले.
4.5 महिने झाले म्हणजे किती तारीख? 1 फेब्रुवारी लागण आहे. 1 फेब्रुवारीची. म्हणजे साधारण 4 महिन्यानं आज 18 तारीख आहे. 18 तारीख. तर 4.5 महिने 4.5 महिने झाले ते. तर ह्या 4 महिने 18 दिवस झाले. 4 महिने 18 दिवस झाले. हो. तर ह्या केळीसाठी आपण आजपासून पुढं वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. बर. तर आज जर परिस्थिती बघितली आपण ह्या केळीची, हो. तर कशी वाटते आपल्याला? खालीवर बी आहे आणि मनावा अशी वाढ नाही, ग्रोथ पण नाही आणि वाढ पण नाही. तर ह्याच्यात काय करणार आहे आपण? वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ॲड करून ह्या केळीत काय काय बदल होत्यात हो. ती आपण 1 ते 1.5-2 महिन्यांनी ह्याच ठिकाणी लोकेशन न हलवता बरोबर. आपण धावणार आहे. तर काय काय बदल हो अशी आपली अपेक्षा आहे केळीत? बदल म्हणजे पानामध्ये जे काय आकार आहे ते आकारमान वाढावेत आणि ह्या जे मनावा अशी वाढ नाही ते वाढ झाली पाहिजे. वाढ झाली पाहिजे. आज जर बघितलं एकसारखी झाडं झाली पाहिजेत, एकसारखी झाडं आणि वाढ पण झाली पाहिजेत. व दिवसाच्या मानाने वाढ झालेली नाही ह्या केळीची. वाढ झालेली नाही. हो. बरोबर आहे. आज जर बघितलं तर ही झाड आता कमरेला लागते. हो. कमरेच्या वर आई तिचं आपल्याला कॅमेऱ्यात आपण जरी लाबाड बोललो तरी कॅमेरा काय बोलत नाही लागत. बरोबर. तर लोकेशनासाठी आपण काय केलं या तिथंच बांधावं एक टी आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर. आणि हिथून मधनं एक कट आहे तुमचा. हो, आहे. हं? हो. आणि कटापासून बघा बरं का, ह्या कटापासून ही 1 आणि 2 नंबरच्या झाडापाशी आपण दोघं उभा आहे. बरोबर. आणि 2 नंबरच्या रांगेतच 2 नंबरचं झाड. बरोबर आहे का नाही? की काय आहे की आपण जर आजची परिस्थिती नाही धावली खरी खरी जी काय आहे ती, बरोबर. तर 1-1.5-2 महिन्याने आपण काय धावणार आहे? बरोबर. तर लोकेशन न हाली होता ह्याच ठिकाणी जी काय काय बदल होत्या ती 1 ते 1.5-2 महिन्यात आपण पाहूया. तर ही केळी कोणाची? तुमच्या भावाची, आमच्या भावाची. हो. तर आज जर बघितलं तर ही केळी आपल्याला दिसतानीच मोठी दिसते ह्याच्यापेक्षा. मोठी. बरोबर आहे का नाही? तर आजची परिस्थिती अशी 1.5-2 महिन्यांनी ह्या केळी दोन्हीत काय बदल होतोय ती पाहू. बरोबर आहे का नाही? दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. साहेब नमस्कार. 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 आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. दादा बाहिरायमान सय्यद, गाव मलटण, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती 18 जून 2024 ला. हो बरोबर. आज तारीख किती बरं? आज तारीख 26 ऑगस्ट 2000. बरोबर आहे का नाही? 24. बरोबर आहे. 26 ऑगस्ट 2024. या प्लॉटला ज्यावेळेस आपण घोगरे सरांकडून मार्गदर्शन घेतलं, म्हणजे घोगरे सरांचे चुलते काका, हो. त्यांची आणि तुमची काय एक थोडीशी मुलाखत झाली बरोबर. आबांची. बरोबर आहे. घोगरे आबा. हो. बरोबर आहे. गोगरे आवाज. घोगरे आबांची तुमची मुलाखत झाली आणि तुम्ही एक आंधळा विश्वास ठेवला, मी वैयक्तिक म्हणतो. म्हणजे आबाजी ठेवला मी जास्त हा करून. आबा तुमचा पुतण्या आहे ना, आबाजी संबंध आहेत ना, हा. म्हणजे घरगुती संबंध आहेत आमच्या असे. तुम्ही एक आंधळा विश्वास ठेवला आणि आंधळा विश्वासात तुम्हाला व्हिडिओ पाहायला हो. भेटला. बरोबर. व्हिडिओ पाहायला भेटल्यावर तुमचा फोनच बंद नाही घोगरे सर. बरोबर आहे. म्हणजे रिअल स्टोरी. रेल स्टोरी. आणि मग ह्या रिअल स्टोरी मध्ये विषय असा झाला की ज्यावेळेस इथं आपण आलो, इथनं एक व्हिडिओ काढला अगदी मी बांधावरती. घोगरे सर तुम्ही थोडेसे आतमध्ये होता, आता आपण बाहेर निघालो. बरोबर. बांध वगैरे, पाठीमागचे नारळ झाड, हो. पाठीमागचं आता पण आपण मुद्दाम कॅमेरा उचलून पाठीमागचं लोकेशन घेतलं. आंबा आणि लिंब. हा, तर तुम्हाला त्यावेळेस आपण जे काही मार्गदर्शन दिलेलं होतं त्यानंतर आज आम्ही तुमच्याकडे आलोय. बरोबर. थोडक्यात आज 2 महिने आणि 8 दिवस. 8 दिवस झाले. तर ह्या केळीची पूर्व परिस्थिती कशी होती ती पहिल्या व्हिडिओ मध्ये. बरोबर. आणि वय खाल्लं काय झालं. पण ज्यावेळेस तुम्ही हे सोललं, फवारलं आणि तुम्हाला हे नजरेला पाहायला भेटलं, बरोबर. तर तुम्हाला किती दिवसात जाणवलं की बाबा ह्या वापरा बायो ऑर्गॅनिक मध्ये काहीतरी ताकद वेगळी आहे? ताकद म्हणजे तुम्ही जर आला नसता तर बाग सोडूनच द्यावा लागली असती. म्हणजे खरं म्हणजे एक आपले गाठ भेट पडणं ही देवाकडून किंवा घोगरे आबाकडून थोडंसं संभाषण, यांचे चुलते संभाषण झाल्यामुळं मी ह्यांना कॉन्टॅक्ट राहिलो. तुम्ही त्यांच्या संग आला आणि केळीत येऊशी वाटत नव्हतं. म्हणजे आपल्याला अनुभव नाही, पहिल्यांदाच आहे. आमच्या भागात केळ्या पण कमी आहेत. अनुभव हा कुणाला दुकानदाराला अनुभव नाही, कुणाला दुकानदार अनुभव नाही. आणि यंदा भयानक उन्हाळा पण होता. आणि पहिल्या व्हिडिओ मध्ये जर पाहिलं तर ती म्हणजे वय खाल्लेली केळी होती. त्याच्यामुळं आता जे तुमचं जे वापरलं तर ती मी म्हणतो सर्व शेतकऱ्यांच्या केळी बागायतदार त्यांनी वापरावं असं माझी इच्छा आहे. का? की तेवढी ताकदच आहे त्या औषधात. हा, कारण ती वापरा बायो ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी ह्याच्यासाठी बनली की सर्वांगीण विकास लय महत्वाचा आहे. बरोबर. मला काय म्हणायचंय, आपण तूप बरोबर आहे. जेवताना किती घेतो? चमचे किंवा 2 चमचे किंवा अर्धा चमचे सुद्धा घेतो. बरोबर. पण ती तूप तृप्त करतं. बरोबर आहे. बरोबर आहे. तसं आपल्या आहे या पद्धतीमध्ये जर वापरा बायो ऑर्गॅनिक घेतलं तर पिकाला तृप्ती मिळते. कशाची? अन्नद्रव्याची. मला काय म्हणायचं, तूप ही सगळं जेवण आहे का? बरोबर. नाही सगळं नाही. आपण चपाती घेतली, गुळवणी घेतलंय किंवा मी म्हणतो त्याच्यात पोळी आहे. बरोबर.
मग गुळवणी पोळी ही सगळं जेवण आहे का तूप ही सगळं जेवण आहे? नाही ना पोळी गुळवून जेवण तर हे सगळं सगळं जेवण आहे, पण तूप टाकल्यानंतर तृप्त होतंय. नाही ना त्या 2 चमच्यात ह्या पोळीपेक्षा बिन गुळवणीपेक्षा ताकद असते. हा 2 चमच्यात विषय ते महत्वाचा आहे. तसं आपण दाणेदार वॉटर सोलेबल बॅगाची बॅग आणून टाकतोय जमिनीला, बरोबर पण जमिनीला टाकलेली खतं उचलून देण्यासाठी ह्या कंपनीने 34 प्रकारच्या कंटेनची ही टेक्नॉलॉजी बरोबर. इतकी जबरदस्त बनवली की ह्याची प्रचिती हित आहे आज. बरोबर ह्या पिकअप मला काय म्हणायचं बघा, तुम्हाला जरी कडून हे सगळं पाहायला भेटलं असतं, ऐकाय भेटलं असतं किंवा आबांवर विश्वास पण तुम्ही ठेवला असता, हे वापर आपण वापरलं, बरोबर आणि जर असं आलं नसतं बरोबर आहे. तर तुम्ही आज ह्या कंडिशनला इथं उभा राहिला असता. नाही 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 आज फोन पण नसता केला बोलावलं नसतं. आज तुमच्या घरातलं पेशंट दवाखान्यात चाललंय, बरोबर बरोबर दारात गाडी उभा आहे, बरोबर आणि तुम्ही आमच्यावर इथं शूटिंग काढून द्यायला. बरोबर. ही रिअल परिस्थिती काय बोलतोय फेक नाही. रेल रेल परिस्थिती तुम्ही म्हणताय पेशंट पुढे घेऊन जा, मी गाडी घेऊन मागणे आलो पटकून, बरोबर पण बरोबर मला साहेब आल्यात, मला प्लॉट बघू दे, बरोबर त्यांचा रिझल्ट आलाय बरोबर आहे. का खोटं आहे ह्याच्यात? नाही नाही खोटं नाही, खरं आहे सगळं. 100% 110% मी विश्वास ठेवतो तुमच्यावर. म्हणजे मी इतकं का बोलतोय की आज आम्हाला पण शेतकऱ्यांची ओढ काय आहे, त्या बरोबर. कंपनी पण एवढी ताकदीन टेक्नॉलॉजी बनवली ना, बरोबर तर आमच्या सारख्याचा तुमच्या सारख्याचा आपल्याला सहभाग आपल्या शेतकऱ्यांसाठी थोडा द्यावा लागेल. बरोबर त्यावेळेस आपण आपल्या माणसांना वाचू. बरोबर. नुसतं स्टेजवर प्रत्येक जण जातो, माईक हातात घेतो, बरंच काय रान हाणतो, बरोबर. कर्मात कुठं उतारतो? नाही नाही कर्मात उतरून आपल्याला प्रत्यक्षात काहीतरी जावलं तर आपली माणसं आपल्यावरती विश्वास ठेवतात, बरोबर आपण त्यांना वाचू शकू. बरोबर आहे. तर तुम्ही हा घेतलेला जो रिझल्ट आहे प्लॉट मध्ये जबरदस्त बदल झालेला आहे. हो तर केळी क्षेत्रातले जे शेतकरी आहेत, ज्यांचे खालीवर प्लॉट झाले आहेत, जे नवीन असतील किंवा जुनी असतील, टाकलेली खतं उचलली जात नाहीत, बुंदा पाहिजे असा बनत नाही, ह्या पाल्यामध्ये डिस्टन्स भेटत नाही, पाला पाहिजे असा एक लांबडा रुंद काळोखी काळू भोर असं निघत नाही, त्यावेळेस शेतकरी कुठलाही असू द्या, कितीही हुशार असू द्या, बरोबर आहे. मला काय म्हणायचंय, टाकलेली खतं हाताने उचलून द्यासारखं अजून तर ज्ञान नाही. कोणाकडे आलेलं नाही. नाही नाही म्हणजे आपल्या घरात एखादा आजारी असला तर आपण ताटातलं तोंडात घालू, बरोबर आहे. हे आपल्याला अधिकार आहे म्हणून घालू, आपल्या घरातली आपल्याला मर्यादा येते. बरोबर पण ह्या पिकाला टाकलेली खतं जर उचलण्यासाठी कशीच तरी गरज आहे, ती वापरा बायोऑर्गॅनिकने बनवली, बरोबर आहे. तर ही देणं गरजेचं आहे का नाही? बरोबर बरोबर देणं गरजेचं आहे, प्रत्येक शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. हा, तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? केळी शेतकऱ्यांसाठी एक नाही, त्यांनी आवर्जून तुम्हाला न विचारून सुद्धा तुम्हाला फोन न करता तुमच्याकडे असं पळतच आलं पाहिजे की साहेब ह्यांची केळी अशी कसं काय न माझी कसं काय अशी राहील, असं विचारलं पाहिजे. आणि ते वापरल्यानंतर मी तर म्हणतो 100% नाही 110% माझ्या केळीला फरक पडलाय. हो हे जे अगोदर हे वापरा बायोऑर्गॅनिक थोडक्यात ही चर्चेच्या अगोदर तुमची केळी काय महिन्याची काय त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आहे, पण ह्याच्या आधी तुम्ही खर्चाला कमी होते? नाही ना खर्च काहीच कमी नव्हता, काहीच कमी नव्हता, काहीच कमी नव्हता. केळी उचलत नव्हती, हो केळी उचलत नव्हती. फक्त एवढं भेटलं आणि हो उचलली. उचलली, एवढं भेटलं आणि उचलली डायरेक्ट. म्हणजे ताकद ती बी एकच डोस सोडलाय, एकच सोडलाय, एक अजून तुमच्याकडून घ्यायचा आहे मला, एकच सोडलाय डोस. खरंय. तर तुम्ही हे मार्गदर्शन वापरून समाधानी आहे हो लय समाधान, आणि इथनं पुढे पण आपल्याला कंटिन्यू 100%. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं माहिती दिली, हो त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून ज्यांनी मार्गदर्शन तुम्हाला दिलं, तुमच्या शब्दाला मान देऊन अगदी न व्हिजिट चार्ज घेता तुमच्यापर्यंत पोहोचले ते बरोबर रामेश्वर गोगरे सर, बरोबर त्यांच्याकडून आणि आमच्या सर्व केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांकडून तुम्ही जसं गल्लं तसं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सांगितलं, त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव दादाबाई रायमन सय्यद, राहणार मलटण, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आजची तारीख किती आहे बरं? तारीख 1 ऑक्टोबर 2024. 1 ऑक्टोबर 2024. तर एक केळीची आपण एक अगोदरची अवस्था काढली 26 ऑगस्ट 2024. बरोबर आहे का नाही? एक 5-7 दिवस झाले, बरोबर आहे का नाही? तर आता काय करू, आपलं मार्गदर्शन पहिल्यापासून चालूच आहे, बरोबर, पण आता इथून पुढे आपण ह्याला अजून रोज सोडणार आहे, मार्गदर्शन चालू आहे. तर आज जर पाहिलं बुंद किती ते आपण थोडंसं मापून घेऊ, बरोबर आहे का नाही? आणि बरोबर 1 महिन्यानी किंवा येणाऱ्या दिवसाला जी काय बुंद्यात किती वाढ होती ती बघू, बरोबर आहे का नाही? आपण इथं लोकेशन टी आहे पहिल्या वेळेस म्हणजे आपल्याला जागा हलवायची नाही. तसं जेव्हा पहिल्या झाडाचा बुंदा बघू किती भरतो. साहेब कॅमेरा आणा तो. सोळा 16 इंचाचा समजा, 16 बरोबर का? 15 15.5 15.5 16
कॅमेरा दिसतंय बरोबर हो ही 15.5 इंचाचा मुद्दा आहे या बरं आतमध्ये तसं त्याच्याकडे जा बघू कडे जा. 13 इंच 13 इंच बरोबर 13 आणि अजून एक त्याच्याकडे जा बघू सगळ्यात मोठा मुद्दा येईल असं बरोबर आहे का ना 21 इंचचा आहे बरोबर बरोबर आज आपण तिथे उभं होतो ना त्याच बघा त्याच बघा 17 16.5 16.5 इंच आपण आता थोडस बुंद मापून घेतो बरोबर आहे का ना तर येणाऱ्या दिवसाला पाहू आपण जी काय बदल होतो दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद घड बघून उभा राहिलोय असा विषय नाही. आपण अगदी 10-15 मिनिटं फिरलोय प्लॉट मध्ये. प्लॉट काही ठिकाणी जिथं पाणी वगैरे साचलेलं तिथलं घड बारीक पडल्यात आपलं ती बोललेलं सगळं झालंय त्यात. बरोबर आणि काही ठिकाणी एकदम असंच घड एकदम सुंदर आहे. सगळीकडे सारखं पण काही ठिकाणी जिथं जिथं तुमचं पाणी साचलेलं आहे तिथं थोडी दबल्यासारखी थोडी. दाबलेली. हम्म. पण सगळ्यात महत्वाचं विषय असा आहे की आता आपण जिथं उभं राहिलोय ह्याच्यावर एक कट आहे. हो ह्याच्यावर एक तो कट कसला आहे मुरमाचा आहे मातीचा आहे का? एकदम माती म्हणजे ट्रॅक्टर चालताना दोन पानं मोडली ट्रॅक्टर चालताना ट्रॅक्टर Tractor- बांधताना त्याची पानं किळी बांधताना ट्रॅक्टरची पानं गुतून मोडली 2 पानं म्हणजे ती खडपाडच आहे सगळं. खडकाडच आहे सगळं हा. मग ती जी मुरमाड खरपाडा जी रान आहे त्या रानातली पण आपण ह्या कॅमेऱ्यात व्हिडिओ दावण्याचा प्रयत्न करू तिथं जाऊन पण. बरोबर म्हणजे हे आता आपण कुठे एकदम खडकाळ तुकडा एकदम खडकाळ तुकड आपण जर बघितलं तर हे वरच्या काठात गोगरे सर ह्याला फाने किती पडल्यात बघा. म्हणजे वरच्या काठातलं एकदम आता आपण त्या व्हिडिओ मध्ये जाऊ आपल्याकडे फोटो वगैरे आहेत की ही तर अगोदर किळी कशी होती. हा 1 हा 2 हा 3 हम्म, 4 हम्म, 5 हम्म, 6 हम्म, 7 हम्म, 8 हम्म, 9 हम्म, 10 हम्म. 11 11 फाने ठेवल्यात. 11 ठेवल्यात काढलेत एक दोन हा म्हणजे अशा पद्धतीने इथं घड एकदम सुंदर पडलेले आहेत. म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचंय म्हणून आपण थोडक्यात हे दावण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे का की आपल्याला जे आपण बोलतोय त्या शब्दाचं उत्तर आपल्याला भेटलं पाहिजे. मग मला काय म्हणायचंय ती किळी तुम्हाला वाटत होतं का येईन ह्याच्यात? नाही तीच पण लावली होत्या. लावली होती पण. लागली होती हम्म. बरोबर आहे. मग ती किळी सुद्धा आता कशी आपण कॅमेऱ्यात दाऊ. हो हो मग मला काय म्हणायचं आता ह्याला फाने किती पडल्यात बघा बरं गोगरे सर. 1 2 3 हम्म. 4 हम्म. 5 हम्म. 6 हम्म. 7 हम्म. 8 हम्म. 9 हम्म. 10 आणि 11 गोंडा फणी पण वरल्या काढल्यात काढल्या 10 फण्या ठेवले ते हा आता आपण बऱ्याच जागेवर ह्याला 13-14 फणी होती ह्याची 10 ठेवली आपण. नाही 10-9 राहू द्या काय अडचण नाही. बरोबर पण विषय कसा आहे की 9-10 फाण्या ठेवल्यात पण पडताना अगदी 13-14 पर्यंत फाने पडलेले आहेत. 13-14 पर्यंत पडली. मग आता हे जर बघितलं वादा लांबडा आहे हो 2 फणीच्या मध्ये अंतर आहे आणि जी त्याला एकदम ताकद पाहिजे त्या जी आता ही कीळ असतं हे जी ताकद ह्या कुरीत असते बरोबर ही आहे. कोर जर त्याला अशी एकदम असन तर ती कोर जर चांगली असन तर मग आपल्याला लक्षात येते की बाबा ही आता कीळ चांगलं भरणार आहे बरोबर फुगणार आहे. तसं आपल्याला ही आसन ही समोरचं आसन ह्याच्या पाठीमागचं आसन हे आपल्याला कळतंय लक्षात येतंय की बाबा ह्याच्यात आपण जे काही केलेलं आहे तुम्ही बरोबर. तुमच्या आहे त्या शेड्यूलमध्ये ज्यावेळेस वापराबायोनिक घेतलं त्यावेळेस जे काही प्लॉटमध्ये बदल झालेले आहेत तर जे काही केळी क्षेत्रात नवीन असतील जुने असतील जे जसं तुमचं वैयक्तिक की तुम्ही आमचं मार्गदर्शन घेण्या अगोदर वापराबायोनिकचं तुम्ही तुमच्या पद्धतीने कष्ट खर्च करतच होता. हो करत तुम्ही काय कष्टाला कमी पडला होता नाही. खर्चाला कमी पडला होता नाही कुठंच कमी नव्हता. नव्हतं कुठं. पण प्लॉट उचलत होता का नव्हतं उचललं. प्लॉट मागत होता वापराबायोनिक द्या आणून द्या. बरोबर आहे. आता असंच म्हणावं लागेल असंच दुसरं काय म्हणावं. बोलायचं आता. दुसरं काय. पण ज्यावेळेस ती सोडलं बरोबर आहे. तिथपासून तुम्हाला असं जाणवलं का प्लॉटने वय खाल्लं परत प्लॉटने गच्चा धरला परत मुळी चालली नाही तुमचा वापरा सोडल्यापासून वयच निघलं त्या निघूनच गेलं वय त्याचं. वय खाल्लेलं निघून गेलं. वय खाल्ल्याला निघून गेलं डायरेक्ट. बरोबर आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय की आता तुमची तारांबळ झाली आणि हो. तुम्ही अगदी थोडक्यात बांधणी केल्या का होईना वापराबायोनिक तिथनं चालू केलं तरी तुम्ही आज तरल्यात जमायत 100%. बरोबर आहे. कारण आज आपण कॅमेरा फिरून आलोय सगळीकडे हो. असंच बोलत नाही की हो. इथंच आलो आणि इथंच उभं राहिलो आणि लगेच शूटिंग काढून निघालो बरोबर आहे. असा विषय नाही. हम्म. मला काय म्हणायचं मग आता आपण सगळं फिरून आलो तुम्ही आता तरल्यात जमाय